नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. एक उडालेली अफवा कशा पद्धतीनं पूर्ण शाखेंसमोर रांग लावते हे आम्ही काल अनुभवलंय. बुलढाणा अर्बन मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संदर्भातून वडोणी येथे एक अफवा उडाली असं सांगण्यात आलं, परंतु ती अफवा होती का काय होतं? कारण की वडोणीमध्ये रात्री 2:30 वाजेपर्यंत त्या दिवशी ठेवीदारांनी रांगा लावल्या होत्या. आणि याच्यात सगळ्यात जास्त जे जोर आहे तो सगळ्यात जास्त हा गोल्ड लोन सोडवण्यावर जास्त भर आहे. कारण की ज्या पद्धतीने सोन्याचे भाव आसमानाला भिडतायत आणि आपण एक एक पै गोळा करून काहीतरी आपल्या घरच्यांसाठी म्हणा किंवा गुंतवणूक म्हणून जे काही सोनं आम्ही या ठेवीदारांनी विकत घेतलंय किंवा गोल्ड लोन कर्जधारकांनी जे घेतलेलं आहे ते बंद पडू नये ह्याच्यासाठी, म्हणजे अडकू नये याच्यासाठी लागलेल्या रांगा आहेत. त्याच्यासोबत डिपॉझिटरही म्हणजे ठेवीदारही रांगेत उभे आहेत. पण खऱ्या अर्थानं ही जी परिस्थिती आली ती परिस्थिती आली ज्ञानराधा साईराम राजस्थानी यासारख्या मल्टी स्टेटनं केलेल्या काळ्या कारभारामुळे. आज खऱ्या अर्थानं जर दूध पोहालं तरी तो माणूस ताक फुकून फुकून पेतय अशीच म्हणण्याची वेळ आहे. आता सत्य काय आणि परिस्थिती काय हे बँकेला माहिती आहे आणि ज्याने अनुभवलंय, ज्याने जी परिस्थिती म्हणजे बाजारात पसरली त्याला. पण वास्तविक स्वरूपात खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या प्रतारणा ठेवीदारांसाठी सध्या खूप घातक आहेत. कारण की पैनं पै गोळा करून आपल्या स्वतःच्या संसाराला वृद्धिंगत करण्यासाठी या पद्धतीने सर्वसामान्य माणूस कंबर कसतो. आणि अशा पद्धतीच्या परिस्थितीमुळं, कारण की ही परिस्थितीच म्हणता येईल की या परिस्थितीमुळं होतच नव्हतं होतं, तर ते अशा पद्धतीनं जर विठीस धरून यंत्रणा चालवत असतील तर खऱ्या अर्थानं या जी आर्थिक उलाढाल करणाऱ्या संस्था आहेत त्याच्यावर का चाचपणी बसणार नाही, का संशयाची सोयी होऊन फिरणार नाही? कारण खूप काचेच्या भांड्यासारखं हे विषय टचकायलाही वेळ लागत नाही, शोभायलाही वेळ लागत नाही. परंतु या बुलढाणा अर्बन बँकेचा वडवणी पुरताच भाग राहिलेला नाही, तर काल धारूरमध्येही तीच परिस्थिती होती, ती केजमध्ये तीच परिस्थिती होती. अतिरिक्त स्टाफ बोलवून, म्हणजे जे यांचे कर्मचारी जे काही आहेत, कारण की गर्दी एवढी होती की इतकी गर्दी परिस्थितीमध्ये काम करतात, रोजच्या दैनंदिनी मध्ये काम करतात, त्यांना आवरण्यासारखी नव्हती. काही वर्तमानपत्रांनी बातम्याही छापल्यात की बुलढाणा अर्बन बँकेची तिजोरी भक्कम आहे. पण वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीच्या भूमिका खऱ्या अर्थानं या नागरिकांसाठी किंवा या ठेवीदारांसाठी घातक आहेत असं समजण्यात येईल. वास्तविक स्वरूपात आज ज्या परिस्थितीत ठेवीदार वागतोय, कारण की होरपळलंय हो, खूप होरपळलंय. ज्ञानराजांनी अशाच पद्धतीच्या बतावण्या करू सर्वसामान्य माणसाला अशा जेरीला आणून ठेवलं की सर्वसामान्य माणूस आता विश्वास ठेवायला तयार नाही, सत्य असो किंवा असत्य असो. थोडी अशी ठिणगी उडाली, अशी कुठं वावटं उडाली की लोकांच्या झुंबडाच्या झुंबड त्या शाखेच्या बाहेर उभ्या राहायला लागल्यात. आणि ह्याला काय म्हणावं आता, शासनाने खऱ्या अर्थाने या गोष्टीवर खरे दृष्टिक्षेप टाकायला पाहिजेत. ज्या पद्धतीनं परिस्थित्या बदलतात, परिस्थिती डबघाईला येते किंवा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या अफवा पसरतात आणि अचानक ज्या होतच नव्हतं होतं. कारण की मल्टीस्टेट तरी काय करणार आहेत, ज्या पद्धतीनं तुम्हाला व्याजदर देणार, ज्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या सिक्युरिट्या देणार, तर त्यासाठी जी पैसा बाजारात गुंतवला जातो तो पैशावरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण कसं असतं की शेवटी ह्या वरपाळलेल्या गोष्टीवर कितीही सांगा आणि कितीही स्पष्टीकरण द्या, शेवटी विश्वास तो पैशावर असतो. आणि पैशावरचा विश्वास कोणाचाच कोणावर नाहीये. परिस्थिती तशी.
आज मार्केट बाजारपेठात जर तुम्ही पाहायला गेलात की बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी जर डबघाई आणि सगळ्यात मोठा जो उतरती कळा लागली आहे ना बाजारपेठेमध्ये, ती बाजारपेठेमधली उतरती कळा फक्त अशा मल्टी स्टेटनं जे चुने लावलेत, ज्ञानराजा सारख्याची गोष्ट करतोय बरं का, नाही तर दुसरं समजतं. या ज्ञानराजा सारख्या मल्टी स्टेटने जे चुने लावलेत आणि या चुन्यांमुळं सर्वसामान्य माणूस हा हातबल झालाय. ज्या पद्धतीची आज मी परिस्थिती भोगतोय तो ज्ञानराजाच्या संदर्भात, आता अशा परिस्थित्या भोगण्याची परिस्थिती, आपलेच पैसे ना आपल्याला चोरी अशी म्हणण्याची वेळ येऊ नये. जेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी माणूस हा संघर्ष करत असतो, प्रत्येक गोष्टीसाठी पै न पै जमा करत असतो, आणि जेव्हा अशा परिस्थितीत जर पैसे अडकले तर हातातलं जे काही नित्यनियमाने ठेवलेलं काम आहे, जे काही आपण आपल्या योजना आखल्यात त्यावर सगळं पाणी फिरतं. पुन्हा ती कंबर कसून त्याच पद्धतीने लढायची, आणि याच्यात कोणी येऊन कसल्याही पद्धतीची सांत्वना सुद्धा देत नाही. कारण की तुमची चेष्टा उडवायला, तुमच्या जखमेवर मीठ चोळायला खूप जण येतात. मी म्हणलो होतो तुम्हाला नका करू असं, हे असे सल्ले द्यायला खूप जण येतात. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या प्रतारणा, ज्या पद्धतीच्या यातना हा ठेवीदार अशा पद्धतीच्या वर्तणुकीमुळे भोगतो ना, त्यालाच खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये त्यांची काय म्हणतात, त्यांच्या परिस्थितीची कलाटणी निर्माण होते. आणि मग डोक्यावर हात मारून म्हणण्याची वेळ येते की कशामुळे मोह केला. मित्रांनो, अशा परिस्थितीत जर खऱ्या अर्थानं जर या संस्था वागत असतील आणि अशा पद्धतीच्या विश्वासघातामध्ये जर डबघाईला येऊन जर हे संस्था बुडत असतील, तर शासनाने अशा गोष्टींवर लगाम घालण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा बांधाव्या आणि ह्यांच्या पैशांची हमी, कारण की ज्या पद्धतीने यांना लायसन्स दिलं जातं, यांना दालनं उभं करण्याची जी परवानगी मिळते, त्यावेळेसच अशा परिस्थितीमध्ये यांची मर्यादा ठरवून घेतली पाहिजे. आणि या मर्यादा जर ठरत गेल्या असतील तर त्या पटीनं त्यांच्याकडचं डिपॉझिट हे त्या रिझर्व्ह फंडामध्ये टाकता आलं पाहिजे. कारण की ज्या पद्धतीनं यांचं सगळं जे काही उलाढाल आहे, ते उलाढालामध्ये अचानकपणे अशा पद्धतीनं पडणाऱ्या ज्या अशा पद्धतीने पडणाऱ्या जे घात आहे, ते घातापासून वाचवण्यासाठी आणि कष्ट जो ठेवीदार आहे, जो गुंतवणूकदार आहे, जो खातेदार आहे, त्याला सुरक्षितता ही निर्माण व्हावी, यासाठी असे पावलं आता 100% या अर्थमंत्र्यांनी किंवा अर्थसंकल्पीय या जे काही सहकार विभाग आहे यांनी उचलले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या संस्था मार्केटमध्ये विश्वासानं काम करतात. नाहीतर आहे त्या परिस्थितीमध्ये जोपर्यंत चालतंय, म्हणजे ते आपल्याकडं हरभऱ्याचं झाड असतं, जोपर्यंत वाढतं तोपर्यंत ते भाजी खोडून खायची. जर वाढलं तर ठीक आहे, नाही वाढलं तर उपटून खाल्लं. असं होऊ नये. त्यामुळं परिस्थिती रोखण्यासाठी जरी बुलढाणा अर्बन बँक काही मल्टीस्टेटशी सक्षम असेल, परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी माफक असतील, तर आता ही सतीचं वाण आहे, ही अग्निपरीक्षा. या अग्निपरीक्षा त्यांना द्यावीच लागेल. ठेवीदारांना, गुंतवणूकदारांना किंवा त्यांच्याकडे जे गोल्ड लोन धारक आहेत त्यांना या गोष्टीचा विश्वास त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे की खऱ्या अर्थानं असं काही नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सत्यावर येतील तेव्हा आपोआप लोक आपली परिस्थिती सावरून तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवते. पण तो विश्वास हा निर्माण झाला पाहिजे, आणि जोपर्यंत विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत अशा आलेल्या वावटळीमध्ये तुम्हाला या वावटळी झेलण्याची ताकद स्वतः निर्माण करावी लागेल. तरच खऱ्या अर्थानं तुम्ही बाजारपेठेमध्ये किंवा सक्षमतेने तुम्ही टिकताल. नाहीतर या सगळ्या गोष्टी त्या ज्ञानराजासारख्या फपाट्यासारख्या वाहून गेल्या की तुम्हाला मग काय फक्त राहणार आहे तो सांगाडा. ते सांगाडा होऊ नये अशा शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल, मत पटलं असेल तर 100% कॉमेंट्स करा, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.